आपल्याला वाक्य म्हणजे काय. वाक्य आपण बोलतो एकापेक्षा जास्त शब्द ज्यावेळी एकत्र येऊन एखादा आपण बोलतो ना जी गोष्ट, त्याला वाक्य म्हणतात. म्हणजे वाक्याची व्याख्या काय, तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थ सांगणारा शब्दांचा समूह. पूर्ण अर्थ जर त्याच्यात तयार होत असेल तरच तो वाक्य. जर पूर्ण अर्थ तयार होत नसेल तर तो वाक्य पण अपूर्ण वाक्य. समजला. तो कसला अपूर्ण वाक्य. कदाचित एकापेक्षा जास्त शब्द वापरू आपण, पण कधी कधी त्याला सुद्धा अर्थ प्राप्त होत नाही, मग त्यावेळी तो अपूर्ण वाक्य. मग आता पूर्ण वाक्य म्हणजे काय, तर ज्या शब्दसमूहातून पूर्ण विचार किंवा अर्थ स्पष्ट होतो त्याला पूर्ण वाक्य असे म्हणतात. बरोबर आहे. आणि अपूर्ण वाक्य तर काय, अपूर्ण वाक्याची काय व्याख्या करता येईल, तर ज्या शब्दसमूहातून पूर्ण अर्थ समजत नाही त्याला अपूर्ण वाक्य असे म्हणतात. आता बघा, उदाहरणार्थ मी असं म्हणाले की राम शाळेत. तुम्हाला अर्थ समजला का रे. तुम्हाला अर्थ समजला नाही. राम शाळेत काहीच समजत नाही. मग ज्यावेळी आपल्याला अर्थ कळत नाही त्यावेळी तो अपूर्ण वाक्य. मग आता त्याला पूर्ण करता येऊ शकतं. काय लावायला लागेल त्याला सांगा मला. राम शाळेत जातो. राम शाळेत जातो, राम शाळेत गेला, राम शाळेत जाईल. बरोबर की नाही. तर आपण यापैकी कोणताही एक शब्द टाकला की त्या वाक्याला अर्थ येतोय आणि मग ते पूर्ण वाक्य होतं. समजलं. आता मी तुम्हाला वाक्य सांगणार आहे, तुम्ही फक्त ओळखायचं आहे की ते पूर्ण वाक्य आहे की अपूर्ण वाक्य आहे. समजलं. मी आंबा. ज्याला येते त्याने हात वरती करायचा आहे. मी आंबा हे वाक्य पूर्ण आहे की अपूर्ण आहे. अपूर्ण. माता वेद तो वाक्य पूर्ण करून दाखव. मी आंबा आहे. मी नाही ना, मी आंबा आहे नको, दुसरं काहीतरी जरा चांगलं व्यवस्थित अर्थपूर्ण पाहिजे. मी आंबा खातो. बरोबर. अर्थपूर्ण आहे की नाही. हे पण बरोबर आहे. मी आंबा आहे ते पण वाक्याला अर्थ आला आहे, त्यामुळे वाक्य आहे, त्याच्यामुळे जोरात टाळ्या होऊ द्यावेसाठी. ओके. आता बघा पुढचं. बाबा ऑफिसला. हा एक वाक्य आहे. बाबा ऑफिसला. हा वाक्य पूर्ण आहे की अपूर्ण आहे. मग आता पूर्ण करा. कोण करेल. बाबा ऑफिसला. बाबा ऑफिसला गेला. बरोबर आहे. काय बाबा ऑफिसला गेला. गेला नाही बोलायचं. जरा आपण आपल्या बाबा आहेत की नाही त्यांना जरा आपण आदरानं बोलायला पाहिजे. गेला नाही बोलायचं. काय बोलायचं. गेले. हां. नैतिकसाठी जोरात टाळ्या वाजवा. बाबा ऑफिसला गेले. समजलं. तर पुढचा. तो मैदानावर. सांगा मला, हे पूर्ण वाक्य आहे की अपूर्ण वाक्य आहे. अपूर्ण वाक्य आहे. अद्विक तू कर पूर्ण. मी मैदानावर. मी मैदानावर खेळत आहे. बरोबर आहे. जोरात टाळ्या वाजवा. बरोबर आहे. मी मैदानावर खेळत आहे. बरोबर आहे. आता बघा, म्हणजे जर हे तुम्हाला शक्य आहे अंगणवाडीतल्या मुलांना, तर इतर मुलांना ते सुद्धा जमू शकतं. आता बघा, चंद्र आकाशात. चंद्र आकाशात हे वाक्य पूर्ण आहे की अपूर्ण. पूर्ण कोण करून दाखवेल. चंद्र आकाशात आहे. चंद्र आकाशात आहे. बरोबर आहे. वेदसाठी जोरात टाळ्या वाजवा. आता मी एक वाक्य सांगते बघा. तो झाडावर चढला. तो झाडावर चढला हा वाक्य पूर्ण आहे की अपूर्ण आहे. हा नक्की. हां तू बोल वेद.
पूर्ण आहे. तुला समजला अर्थ? जोरात टाळ्या वाजवा वेदसाठी, कारण तो झाडावर चढला हे पूर्ण वाक्य आहे. आलं लक्षात? समजलं? त्याच्यानंतर मुलं बागेत. आता सांगा, हा वाक्य पूर्ण आहे की अपूर्ण आहे? अपूर्ण. मग कोण करील पूर्ण ते वाक्य? पूर्ण वाक्य कोण करून दाखवा? मुलं बागेत खेळतात. बरोबर. नैतिकसाठी जोरात टाळ्या वाजवा. मुलं बागेत खेळतात. हां, आता बघा, गाडी रस्त्यावर हा वाक्य आहे. गाडी रस्त्यावर हा वाक्य पूर्ण आहे की अपूर्ण आहे? अपूर्ण. मग आता पूर्ण करून कोण दाखवणार? बाई गाडी रस्त्यावरची जाते. बरोबर आहे. गाडी रस्त्यावरची जाते. रस्त्यावरची नाही. व्यवस्थित जरा आपल्याला भाषा पण चांगली, भाषासुद्धा चांगली वापरली पाहिजे आपण. रस्त्यावरची नको. काय बोलता येईल आपल्याला? जरा व्यवस्थित बोला. बाई हा बोल. रोडवरची जाते. रस्ता आणि रोड, रोड इंग्रजी, पण रस्त्यावरची नाही, रस्त्यावरून. बरोबर आहे? असं जरा चांगल्या शब्दांचा वापर करायचा. समजला? पुढचा, मुलगा खुर्चीवर. वाक्य पूर्ण आहे की अपूर्ण? अपूर्ण आहे. मग आता वाक्य पूर्ण करून कोण दाखवणार? बाई मुलगा खुर्चीवर बसला. बरोबर आहे. मुलगा खुर्चीवर बसला. हां, आता पुढचं वाक्य की माझी बहीण. माझी बहीण पूर्ण वाक्य आहे की अपूर्ण वाक्य? अपूर्ण आहे. मग आता मला सांगा, पूर्ण वाक्य कोण करेल? हा बोल ना. माझी बहीण आहे. माझी बहीण आहे. अजून दुसरं कोण करेल? हा बोल. माझी बहीण खेळत आहे. बरोबर आहे. माझी बहीण खेळत आहे. म्हणजे बघा, वाक्य आणखी वाढवलं आहे. समजला? अजून सांगा, माझी बहीण. अजून कोण दुसरं काय बोलू शकता तुम्ही? काय जोडू शकता? माझी बहीण माझ्यासोबत खेळत आहे. बरोबर आहे. आणखी काय येईल? माझी बहीण अभ्यास करत आहे. एकच ना अनेक वाक्य आपण तयार करू शकतो. समजलं? आता बघा, सूर्य पूर्वेला. पूर्ण वाक्य आहे की अपूर्ण वाक्य आहे? अपूर्ण. मग आता सांगा, पूर्ण वाक्य कोण करून दाखवेल? हा बोल वेद. सूर्य पूर्वेला. सूर्य पूर्वेला जाते. जातो? जातो. जातो नाही. सूर्य काय जाणार नाही. कोण आणखी? सूर्य पूर्वेला. बाई हां, सूर्य पूर्वेला असतो. असतो नाही. सूर्य पूर्वेला उगवतो. बरोबर आहे? हा, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? मग सूर्य पूर्वेला उगवतो. हां, आता बघा, आई स्वयंपाकघरात. काय वाक्य तयार होईल? बाई पूर्ण वाक्य आहे की अपूर्ण? अपूर्ण. मग काय होईल? हा बोल. आई आई स्वयंपाकघरात असतो. असतो ना. आई असतो ना होणार. असते. हां, आई. दुसरं वाक्य कोण तयार करीन? आई स्वयंपाकघरात. काय होईल आणखी सांगा? आणखी काय वाक्य? जेवण बनवित आहे. जोरात टाळ्या वाजवा. आई स्वयंपाकघरात जेवण बनवीत आहे. बरं की नाही? तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण वाक्य आणि अपूर्ण वाक्य यातला फरक समजला. बरोबर आहे? वाक्य दिलेलं वाक्य पूर्ण आहे की अपूर्ण आहे हे आपल्याला कळलं. समजलं? कोणाला समजलं नाही? पण मला बऱ्याच मुलांनी नाही, फक्त 3च मुलं उत्तर देत होती. वेद. बरोबर आहे? वेद, वेद. अजून कोण? आद्विक आणि
नैतिक. नैतिक. तिघांनीच उत्तर दिले, बाकीची जरा गप्प होती. तर तुम्हाला कळलं नाही का? मी तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू. हा, ज्यावेळी आपल्याला कुठल्याही गोष्टीचा अर्थ कळत नाही ना, समोरचा माणूस काय बोलतोय काहीच कळत नाही, मग ते अपूर्ण वाक्य असतं. आणि समोरचा माणूस जे काय बोलतोय ते आपल्याला समजलं तर ते पूर्ण वाक्य. समजलं? आलं लक्षात? आवडले असेल माहिती आहे तर जोरात टाळ्या वाजवा.